छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। सत्ता स्थापनेसाठी 58 जागा आवश्यक आहेत, मात्र भाजपला 57 जागांवर विजय मिळालेला आहे। त्यामुळे त्यांना एका जागेची गरज आहे। त्यातच संभाजीनगरमध्ये भाजपकडून एक हाती सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्यात। दरम्यान सत्ता स्थापन करताना भाजप शिवसेनेला सोबत घेणार नसल्याची माहिती देखील समोर येते। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, संभाजीनगरमध्ये आता भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे, मात्र नेमके कसे प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच आपण बघतोय की शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संभाजीनगरची ओळख होती, मात्र यंदा भाजपने जोरदार मुसंडी मारत 57 जागांवर विजय मिळालेला आहे। सत्ते स्थापनेसाठी म्हणजेच महापौर बनवण्यासाठी 58 जागांची गरज असते। त्यामुळे एक हाती सत्ता भाजप आपली संभाजीनगरमध्ये स्थापन करण्याची हालचाली जवळपास सुरू झालेली आहे। भाजपचाच महापौर होणार, भाजपचाच उपमहापौर होणार आणि स्थायी समितीचे जे सभापती असतात ते देखील भाजपचेच होणार। यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहे। अतुल सावे यांच्याकडे ही सगळी जबाबदारी दिलेली आहे आणि अतुल सावे हे सगळे प्रयत्न करत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे एकंदरीत कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला ठरलेला या संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एका पक्षाला नगरसेवक निवडून आणता आले आहे। सोबतच एक हाती सत्ता स्थापन देखील करता येते। त्यामुळे नेमकं काय काय घडतं, भाजप कशा पद्धतीने महापौर आपला बसवतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भाजपकडून या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। निश्चित एका जागेचा फक्त प्रश्न आहे आणि तो सुद्धा तिढा कसा सोडवला जातो हे पाहायचंय। मोहसिन, तुम्ही सोबत राहा, आणखी एका बातमीच्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करायची आहे।